19 छापल्याप्रमाणे सभापती महोदय, ज्या विभागावर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आहे तोच विभाग कशा पद्धतीनं पर्यावरण रक्षण करण्याच्या ऐवजी याचा भक्षक कसा झाला याचं हे उदाहरण आहे. कारण मी याच्यावरती अर्धा तास चर्चा पण लावली होती, 93 पण दिली होती आणि नेमक्या दोन्ही आजच माझ्या स्वीकृत झाल्या. सभापती महोदय, बायोमेडिकल वेस्ट हा अतिशय महत्त्वाचा विषय आत्ताच्या घडीला पर्यावरणाच्या दृष्टीनं आहे. सभापती महोदय, कारण सातत्यानं संभाजीनगर सारखं शहर मोठ्या प्रमाणावर विकसित होत असताना अनेक इंडस्ट्रियल एरिया, अनेक हॉस्पिटल्स, अनेक इंडस्ट्री या भागात येत असताना सभापती महोदय एक बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्ट सुद्धा संभाजीनगरला आहे. कित्येक वॉटर ग्रेस कंपनी कित्येक वर्षानं सभापती महोदय काम करत असताना या कंपनीनं ज्या पद्धतीनं कामकाज केलं सभापती महोदय, माझ्याकडे याचे फोटोग्राफ्स आहे. कारण ज्या पद्धतीनं हा बायोमेडिकल वेस्ट कशा पद्धतीनं हा नेस्त नाबूद केला पाहिजे, याचा कचरा जाळला नाही पाहिजे, याच्यातल्या कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीनं पीपीई किट घालून अन्य पद्धतीनं काम केलं पाहिजे, कचरा उघड्यावर ठेवला नाही पाहिजे, जो आला स्टोरेज केला त्याचं रेकॉर्ड असलं पाहिजे. कारण याच्यातून वेगवेगळ्या दुर्घटना सुद्धा सभापती महोदय घडत असतात. आणि म्हणून या हेतूनं लक्षात घेऊन जे कंपनी संभाजीनगरात याचं काम करत होते सभापती महोदय, याची मुदत 2020 मध्ये सभापती महोदय संपलेली होती. माझा सगळ्यात आधी प्रश्न आहे या विभागाच्या मंत्र्यांना की जर मुदत 2020 पर्यंत संपली होती तर 2024 पर्यंत कोणत्या नियमात बायोमेडिकल वेस्ट ही कंपनी त्याचं काम या संभाजीनगरात करत होते. यामध्ये संभाजीनगर महानगरपालिका असेल, संभाजीनगरचे कलेक्टर असेल, जी जिल्हास्तरीय जी समिती आहे संनियंत्रण समिती, इनं वेगळे निर्णय घेतलेले असताना डायरेक्ट एमपीसीबी डायरेक्ट निर्णय याच्यात कशा पद्धतीनं घेते. कारण या कंपनीला ऑलरेडी दंड ठोठावला होता. दंड ठोठावल्यानंतर यांनी दंड भरला नाही, पुन्हा मोठ्या प्रमाणावर यांना दंड आकारला गेला आणि मग जिल्हा संनियंत्रण समितीनं एक दुसऱ्या एजन्सी